नमस्कार मित्रांनो, द जी के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले काही निवडक प्रश्न उत्तरे आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. जगातील संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते आहे? जगातील संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोचीन हे आहे. कोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे? कीटक या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे. चीन बाहेर कोणत्या देशात कोरोना व्हायरसमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली? चीन बाहेर फिलिपिन्स या देशात कोरोना व्हायरसमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली होती. राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले? राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून सुरेशचंद्र शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. कोरोना व्हायरस हा टिंबटिंब प्रकारचा विषाणू आहे. कोरोना व्हायरस हा RNA या प्रकारचा विषाणू आहे. माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली? माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात 1 एप्रिल 2016 पासून सुरुवात झाली. सब चारकूट महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? सब चारकूट महोत्सव मिझोराम या राज्यात आयोजित केला जातो. जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? जागतिक साक्षरता दिन 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता? दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट आहे किल्ला. हाडांमध्ये टिंबटिंब हा तंतुमय घटक असतो. हाडांमध्ये कोलॅजेन हा तंतुमय घटक असतो. अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? अणुशक्ती आयोगाची स्थापना 1948 रोजी झाली. भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कुठे उभारण्यात आले आहे? भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ अमेरिका येथे उभारण्यात आले. कोणत्या संस्थेने रुग्णालयात संक्रमण रोखण्यासाठी संक्रमणरोधी कापड तयार केले? IIT दिल्ली या संस्थेने रुग्णालयात संक्रमण रोखण्यासाठी संक्रमणरोधी कापड तयार केले. महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कोठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी पित्तळखोरा ही लेणी आहे. जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी महात्मा गांधी हे सदस्य नव्हते. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो? खालीलपैकी 25 नोव्हेंबर या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो. राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? राधानगरी हे धरण भोगावती या नदीवर आहे. भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती झाली? भारतातील तेलंगणा या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरू केले? महाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्सा सेवा कोविड मदत या नावाने सुरू केली होती.
हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून टिंबटिंब हे औषध वापरतात. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ॲस्प्रिन हे औषध वापरतात. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे? भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पशु दिन 4 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव 2010 या वर्षी साजरा करण्यात आला. चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे? चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र पसनेर या ठिकाणी आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केला? जागतिक आरोग्य संघटनेने निपाह व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्कालीन घोषित केला. महाराष्ट्रामधील पहिले मेगा फूड पार्क हे टिंबटिंब रोजी सातारा येथे स्थापित केले गेले. महाराष्ट्रामधील पहिले मेगा फूड पार्क हे मार्च 2018 रोजी सातारा येथे स्थापित केले गेले. महानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? महानदी हे पुस्तक अनिता अग्निहोत्री यांनी लिहिले आहे. राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर लोककल्याण यासाठी केला. संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले? संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये भांग या पदार्थाला वगळण्यात आले. बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता? बालहत्या प्रतिबंधक कायदा 1829 मध्ये पास झाला होता. 5वा विज्ञान चित्रपट महोत्सव कोठे पार पाडले आहे? 5वा विज्ञान चित्रपट महोत्सव गोवा येथे पार पाडले आहे. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार पटेल हे होते. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा.